नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, या तालुक्यातील वंचित असलेल्या 5000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, या तालुक्यातील 5000 शेतकऱ्यांना हेक्टरी 8500 रुपये प्रमाणे मदत वाटप करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमचे यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही अपडेट जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। बघा मित्रांनो, अंमळनेर तालुक्यातील पाटोंडा मंडलातील वंचित असलेल्या 5000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। याआधीही तालुक्यातील सर्वोच्च महसूल मंडळातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळाली होती। मात्र त्यात पाटोंडा मंडलांची यादी स्कॅन करण्याची राहून गेल्याने या मंडळातील 5000 शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले होते। त्याबाबत त्यांनी मंत्री अनिल पाटील यांच्याकडे फरियाद मांडली। मंत्री पाटील यांनी त्याबाबत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। त्यानंतर त्या पाटोंडा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर अखेर हेक्टरी 8500 रुपये प्रमाणे रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। पाटोंडा मंडळासाठी 6 कोटी रुपये अनुदान प्राप्त झाले असून सदर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। हो शेतकरी मित्रांनो, या अंमळनेर तालुक्यातील पाटोंडा महसूल मंडळातील 5000 शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचे 6 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, या पाटोंडा महसूल मंडळातील 5000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी 8500 रुपये प्रमाणे मदत जमा करण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही देखील या अंमळनेर तालुक्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।